जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, रणधीर नाईक, भगतसिंह नाईक, नाना विराज नाईक, आमचे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शिराळा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष BK नायकवडी, काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रतीक पाटील, शहाजी पाटील, चिमनभाऊ डांगे, धैर्यशील पाटील, देवराज पाटील, तालुका महिला अध्यक्षा साधनाताई पाटील, विजयराव नलवडे, सम्राट सिंग नाईक, सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज अजून 2 सभा आहेत. आपण खरं म्हणजे साहेबांचं भाषण ऐकायला आलेलं आहात. माझी तुम्ही अनेक वेळा भाषणं ऐकलेली आहेत, पण या मतदारसंघामध्ये लोकसभेचे आपले उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित केली तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्यात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे की आपण सगळे आता ही निवडणूक जिंकू शकतो. सुरुवातीला आपण वाट बघत होतो, उमेदवार कोण ठरतोय, मागं पुढं होत होतं, पण एकदा निर्णय झाल्यावर मात्र सगळ्या मतदारसंघातून लोकच आज सांगतायत की सत्यजित आबा 100% विजयी होतील. या मतदारसंघामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात मानसिंग भाऊ आमदार झाल्यानंतर विकासाला मोठी गती मिळाली. 19 ते 22 या वर्षामध्ये जलसंपदा मंत्री मी झालो तेव्हा त्या 3 वर्षाच्या कालखंडात वाकोडे योजनेसाठी जवळपास 600 कोटी रुपयाचा निधी आणला. योजना थांबू नये म्हणून ती योजना नाबार्डमध्ये घातली आणि नाबार्डच्या माध्यमातून 574 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. ते देखील सतत टप्प्याटप्प्याने येत राहिले आणि त्यामुळं सांगण्यासारख्या अनेक योजना आणि कार्यक्रम आहेत. पण या ठिकाणी बाकीचे लोक येऊन सांगतात की आता वाकोड्याला आम्ही निधी देऊ. वाकोड्याला निधी देण्याचं काम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे. आता वाकोडे टप्पा 2 वाळवे तालुक्यात आष्ट्यापर्यंतचा काम हे हळूहळू आता सुरू होईल. त्याला देखील भविष्य काळात आपण लवकरात लवकर पूर्ण करू. आज आपल्या सर्वांना देशाची परिस्थिती माहिती आहे. महाराष्ट्रभर मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. महाराष्ट्रात आदरणीय शरद पवार साहेबांना प्रचंड असा प्रतिसाद सामान्य लोक द्यायला लागलेले आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्या राष्ट्रवादीने 10 उमेदवार उभे केलेत, पण अन्य उमेदवारांच्या ठिकाणी देखील पवार साहेब जाऊन त्या ठिकाणी प्रचारात सहभागी होत आहेत आणि पवार साहेबांना सगळीच लोक, सगळ्याच महाराष्ट्रातली आज आपल्या ठामपणाने प्रतिसाद देत आहेत. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या दोघांना सगळा महाराष्ट्र एकत्रितपणानं या प्रचारात एकत्रित आहेत हे बघून सगळ्या महाराष्ट्रानं त्यांच्या मागे ताकद उभा करायचं ठरवले. आत्तापर्यंत 2 राऊंड निवडणुकांचे 2 फेऱ्या झाल्या. त्या दोन्हीमधले कुठलाही उमेदवार, कुठलाही मतदार की कुठलाही सरकारी अधिकारी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी विजयी होणार नाही. जवळपास सगळे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जागा हिंगोलीपर्यंतचा प्रचार झालाय, मतदान झाले, त्या सर्व ठिकाणी अतिशय सकारात्मक रिपोर्ट यायला लागलेले आहेत. आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळी देखील लोकांचा प्रचंड उत्साह हा महाविकास आघाडीला यंदा निवडून द्यायचं या भूमिकेचा आम्हा सगळ्यांना दिसतोय. आणि म्हणून या मतदारसंघात माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, हा तर आपल्या घरचा मतदारसंघ आहे. शिवसेनेची मशाल हे आपलं चिन्ह आहे आणि या मशालीच्या चिन्हाच्या वेळी आपण या चिन्हाच्या मागे सगळ्यांनी ताकद उभी करावी, घराघरापर्यंत जावं. सत्यजित आबांची उमेदवारीच सगळ्यात मोठी ताकद ही शिराळा विधानसभा मतदारसंघ, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ, शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघ या 3 मतदारसंघातच माझी खात्री आहे की जवळपास लाखापेक्षा जास्त मताधिक्य आपल्याला मिळवता येईल आणि त्यावर सत्यजित आबा 100% विजयी होतील
हातकणंगले देखील कुठं कमी पडणार नाही. इचलकरंजी शहरात देखील फार चांगली परिस्थिती जेव्हापासून सत्यजित आबा फिरून आले तिथं आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की आपल्या विरोधी उभे राहिलेली लोक कधी 50% वर शिरोळमध्ये गेलेली नाहीत. आणि त्यामुळं शिरोळला देखील फार चांगली अवस्था निर्माण होते आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपण कष्ट ताकदीनं काम करणं, 7 तारखेला जास्तीत जास्त मतदान केंद्रावर आणणं आणि मतदारांना हे सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत पवार साहेबांनी आणि महाराष्ट्रात करोनाचा काळ असताना देखील उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय त्याकडे बघून मतदान करा. काल परवा मी बघितलं मोदी साहेब आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाषण करताना म्हणाले की FRP आम्ही वाढवली, आमचं सरकार होतं त्यावेळी वाढवली. मोदी साहेबांना कदाचित हे माहीत नसेल की FRP कुणी वाढवायची गरज नाही. शरद पवार कृषी मंत्री झाले त्यावेळी या देशात ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळालं पाहिजे म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या संघटना, शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून असा फॉर्म्युला तयार केलेला आहे की दरवर्षी ती FRP वाढत जाते. आणि त्यामुळे FRP वाढल्याचं क्रेडिट मोदी साहेबांना नाही. जी आज खर्च आहे, जो आज रिकव्हरी आहे, जी आज साखरेचे दर आहेत, यावर आधारित आज FRP वर चाललेली आहे. आणि त्याचं सूत्र, त्याचा फॉर्म्युला हा पवार साहेबांनी काही वर्षापूर्वी ठरवलेला आहे. हे नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब सांगायला बहुतेक विसरलेले दिसत आहेत पूर्वीच्या त्यांच्या भेटीत. पण मी आज त्यांना आठवण करू इच्छितो की या देशात ऊस उत्पादक असो, केळी उत्पादक असो, कांदा उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो, या सगळ्यांचे प्रश्न निर्माण भारतीय जनता पक्षाने केले. ऊस चांगल्या बऱ्यापैकी चाललं होतं सगळं, तर इथेनॉलची एक्सपोर्ट बंद करून टाकलं. साखरेची निर्यात केली, बंद केली. कांदा बरा चालला होता, कांद्याची निर्यात बंद केली. केळी आणि संत्र बांगलादेशला जातं, तिकडं बांगलादेशनं आपल्या या केळी आणि संत्र्यावर आयात कर लावला. मी त्यावर जास्त बोलत नाही. पण या 5 वर्षात या देशातला शेतकरी अधिक अडचणीत आणला आणि ते कमी वाटलं म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतीच्या अवजारावर कर लावण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं. 18% कर. तुम्ही नांगर खरेदी करायला जावा, ट्रॅक्टर खरेदी करायला जावा, शेतीचं कुठलंही अवजार, तुमच्या ग्रीन हाऊससाठी प्लास्टिकचा कागद जरी खरेदी करायला गेला तरी त्याच्यावर टॅक्स आहेच. आणि त्यामुळं या देशात माझ्या हातात राष्ट्रवादीनं तयार केलेला शपथनामा, पवार साहेबांनी घोषित केलेला आमचा जाहीरनामा आहे, काँग्रेसचाही जाहीरनामा याच धर्तीवर आहे. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरची, शेतीसाठी खरेदी करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर भारतातल्या शेतकऱ्याला टॅक्स, GST द्यावा लागणार नाही. ही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केलेलं आहे. आम्ही हे सांगितलेलं आहे की गरिबाच्या घरात अन्नाची, जेवणाची भ्रांत होऊ नये म्हणून या देशातल्या गरीब घरात 1 लाख रुपये दरवर्षी महिलेच्या नावानं देऊ. म्हणजे वर्षभर तिच्या जेवणा खाण्याच्या संदर्भातला प्रश्न जर एखाद्या वेळी तयार होत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका आहे. या देशात डिग्री आणि डिप्लोमा पासून कोणी बाहेर आला, वर्षभर नोकरी अलीकडे मिळत नाही म्हणून 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला, डिग्री आणि डिप्लोमाहून बाहेर आला की 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला 1 वर्षासाठी स्टायपंड म्हणून देण्याचं, म्हणजे 1 लाख रुपये स्टायपंड म्हणून देण्याचं काम करू. आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे, ते आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि जातनिहाय जनगणना केल्यानंतर भारतामध्ये 50% वर आरक्षण जाणार नाही अशी इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं कोणाचंही आरक्षण मागणारे अनेक आहेत, वेगवेगळे मोठमोठे समाज आहेत. मराठा समाज देखील आरक्षण मागतोय आणि त्याबद्दल काही निर्णय झालेत. पण 50%ची लिमिट ओलांडू नये हे इंदिरा साहनीच्या
त्या खटल्यामध्ये त्यावेळी निकाल झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की भारतातल्या सर्व जाती धर्माची जनगणना करू, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जातनिहाय आरक्षणाची व्यवस्था करू आणि ती करत असताना 50% आरक्षणाचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू असं आम्ही जाहीर केलेलं आहे. ही आमची भारतातल्या जनतेला कमिटमेंट आहे. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपणाला विनंती आहे की हे जे सगळे वाद निर्माण झालेले आहेत, मागच्या काळात झाले, हे सगळे मिटवायचे असतील तर जातनिहाय जनगणना, लहान लहान जातीतल्या लोकांना देखील न्याय देण्याची भावना आणि जे 50% आरक्षणामुळे अडकलेलं आहे ते सगळं दुरुस्त करायचं असेल तर कायद्यात दुरुस्ती संसदेत जाऊन करण्याची मोदी साहेबांना अनेक वेळा विनंती सगळ्यांनी केली, पण त्यांनी मान्य नाही केली. पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केलेली आहे. आणि म्हणून आपले जे जे प्रश्न 5-10 वर्षात या सरकारने तयार केले ते सगळे प्रश्न, मग जीएसटी दुरुस्त करू, 18% जीएसटी आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू, पेट्रोल डिझेलची जी वाढती महागाई त्याला मर्यादित करण्याचं काम करू, गॅस सिलेंडर आमच्या आया बहिणींना 1200 रुपयापर्यंत मध्ये गेलेलं आता निवडणुकीकडे बघून ते 900 का 800 रुपयावर आलंय. पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं, पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले तर या देशातलं पेट्रोल 105 रुपयाचं 115 रुपये होईल, डिझेल 97-98 ला रेंगाळलंय, कारण लाज वाटते निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून. पण निवडणूक झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे 105 आणि 108 रुपयावर पोहोचवतील आणि तुमचा गॅस ही लोक जे 1200 पर्यंत पोहोचला होता तो 1500 आणि 2000 वर न्यायला देखील कमी करणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की विचार करून मतदान करण्याचे आव्हान तुम्ही मागे जाऊन मतदारांना करा. या देशाचं संविधान वाचवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची असेल आणि तुमचा माझा मताचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपण या देशात पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आपण पुनरुच्चार केला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे एकत्रित आमची महाविकास आघाडी आहे, त्याच्यावर निवडून येणारे आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं योग्य असं प्रतिनिधित्व करणारे आमचे सत्यजित आबा, सरळ साधा सगळ्यात मिसळणारा आणि तुमच्याकडे परत येणारा. प्रॉब्लेम आपला असा आहे की ज्याला पाठवतो ते परत येत नाही. त्यामुळे आता निवडलेला उमेदवार हा मानसिंग भाऊंनी, मी, बंटी पाटलांनी, पलीकडं आमचे आमदार आवळे साहेब आहेत, त्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की हाच सगळ्यात उत्तम उमेदवार आहे आणि तो परत येईल, तुमच्यात मिसळेल आणि तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन तुमच्यासाठी लढेल. हा विश्वास या निमित्तानं बाळगतो. त्यांचं चिन्ह मशाल आहे. मशाल चिन्ह हे या लोकसभेपर्यंतच आहे. मी उभा राहीन, मानसिंगराव नाईक उभा राहतील, त्यावेळी तुतारी वाजवणारा पुरुष, नाहीतर बल्ल्या होईल. तुम्ही ऐनवेळी विचार भुडकाल कुठं गेलं तर हे मशाल आत्ताच आहे. आमच्या दोघांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते पवार साहेबांचं चिन्ह आहे. आज महाराष्ट्रभर पवार साहेबांचं स्वागत, महाराष्ट्र सगळा अख्खा त्यांच्या मागे आहे आणि देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतायत. ते म्हणतायत की शरद पवार साहेब ही आत्म्याचं त्यांना उपमा दिली. महाराष्ट्राचा खरा आत्मा शरद पवारच आहेत. त्यामुळं महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहून 4 जूनला ज्या दिवशी मतपेटी उघडतील नरेंद्र मोदी, त्यावेळी मला खात्री आहे, तुमच्या जीवावर मी हे बोलतोय, की तुम्हाला महाराष्ट्रातल्या 48 पैकी 35 जागा शरद पवार, उद्धवजी आणि राहुल गांधींच्या निवडून आलेल्या दिसतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावे एवढीच विनंती करतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करायला विनंती करतो. धन्यवाद साहेब. हे मानसा तुझे मी गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी मी लढावे, तुझे भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे, एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता इथे न उरावे.
भारताचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. इथे आजचा सभेने विचारायचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या भाती तेव्हा सगळ्यांचं नेतृत्व करणारे आमचे सहकारी मानसिंगरावजी नाईक या सर्व उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना हा पक्ष आणि अन्य सगळे झाले त्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आजचा दिवस हा या तालिका फेम करणारा आणि महाराष्ट्राच्या एका अत्यंत कर्तृत्ववान अशा नेतृत्वाचं स्मरण करण्याचा दिवस आहे. 1 मेला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं. संयुक्त भारताची चळवळ होती. अनेक दिवस ही चळवळ चालली. अनेक लोक संघर्षात होते, तुरुंगामध्ये गेले आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्वतंत्र आणि एकत्र कसा करता येईल हा विचार होता. गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं द्विभाषिक राज्य या ठिकाणी होतं आणि हे द्विभाषिक राज्य जाऊन मराठी भाषेचा सन्मान करण्याच्यासाठी मराठी भाषिकांचं राज्य व्हावं हा संघर्ष त्या काळामध्ये सुरू होता. आम्ही लोक सगळे कॉलेजमध्ये होतो आणि या संघर्षामध्ये रामणकरांना सहभागी होतो. अनेकांनी जनमानस तयार करण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्या काळात केली होती आणि त्या सगळ्यांची यादी जर करायची राहिली, सगळं महाराष्ट्राचा माणूस जागा करण्याचं काम याच शिराळच्या मातीच्या पाचेगावच्या एका कर्तृत्वान शाहीराणी हा संबंध महाराष्ट्र जागा करायला प्रचंड अशा प्रकारची कामगिरी केली. त्या कार्यावर शाहिराचं स्मरण हे तेव्हा सगळ्यांना होतं. हे राज्य कसं होईल त्याबद्दलची मागणी होती, पण खऱ्या अर्थानं हे राज्य करण्याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांना मराठी माणसाचं मन समजून सांगण्याचं काम हे यशवंतरावजींनी केलं आणि इंदिराजींना घेऊन जवाहरलाल नेहरूंना हे महाराष्ट्र करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली आणि त्यानंतर 1 मे 1907 रोजी या राज्याची निर्मिती झाली. आणि म्हणून आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. आजच्या दिवसाचा महिमा अण्णाभाऊ साठेंनी अनेक कार्यक्रमामधून सांगितलं होतं. अनेक त्यांची गीतं, अनेक त्यांची काव्य ही त्या काळच्या पिढीच्या मुखातून सातत्यानं असतात. डोंगरी शेत माझं हे कुठं वगैरे वगैरे अनेक गाठी आहेत आणि ती सगळी गायली, मोठी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसवली ती अण्णाभाऊ साठेंनी. ते अण्णाभाऊ साठेसुद्धा या शिरण तालुक्याचे आणि त्यामुळं या सगळ्यांचं स्मरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून चव्हाण साहेबांपासून संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सुरू करतो. आज कशाची आपण जमलं, आज या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती झाली. या देशामध्ये देशाचा कारभार कसा चालवायचा या संबंधीचे प्रश्न निर्माण झाले. हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालवला. जवाहरलाल नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, गुलजारीलाल नंदा होते, नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होत्या,
त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते, अटल बिहारी वाजपेयी होते, अनेकांची नावं घेता येतील. त्याच्यात नरसिंहराव येतील, डॉक्टर मनमोहन सिंग येतील. या सगळ्यांनी हा देश कसा चालवायचा या संबंधीचे आदर्श हे आपल्या सगळ्यांच्या समोर दिले. समाजाच्या समोर प्रश्न खूप आहेत, प्रश्न असतात, पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी लागते. अलीकडच्या काळामध्ये गेले 10 वर्ष आपण हे बघतोय की हा सवन कारभार चालवायचा अधिकार मोदींच्या हातामध्ये गेलेला आहे. मोदी यांचं एक वैशिष्ट्य आहे की खरी गोष्ट असो आता खोटी नसो, प्रभावीपणाने लोकांच्या समोर मांडायची आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं. साधी गोष्ट आत्ता जयंतांनी उल्लेख केला, महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा माणूस आज महागाईने त्रासला आहे. त्या महागाईच्या प्रश्नाचा उद्देश एक उदाहरण जयंतांनी या ठिकाणी दिलं. कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी 2014ला सत्तेमध्ये आले आणि 2014ला सत्तेमध्ये येत असताना पहिली मागणी त्यांनी ही सांगितली लोकांना की आम्ही पेट्रोलचे दर हे खाली आणणार आहोत. त्यावेळेला पेट्रोलचा दर 71 होता, आज तो 106च्या पुढे गेलेला आहे. आणि आश्वासन काय दिलं होतं, हे भाव आम्ही खाली करणार. प्रत्येकाला घरामध्ये स्वयंपाक करण्याच्यासाठी आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर लागतो. आणि त्या काळात मोदींनी सांगितलं 2014ला 410 रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी 50% कमी करणार. पण आज प्रत्येक समाजानं ती 1160च्या पुढं हा जाऊन बसलेली. आणि मला आठवतं की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी मोदी मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं येथे तर 50 दिवसामध्ये आम्ही सत्ता आल्यावर किंमत खाली आणणार, पण माऊली तू मताला जाशील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर, त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कानात ठेवून मनात ठेवून मतं द्यायला त्या ठिकाणी जावी. तुझी खात्री आहे, आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणार आहे ना, एका वेगळ्या दिशेला पाठवायची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्या ठिकाणी करा. मोदी साहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली की या देशाच्या तरुण माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे. आमचा आग्रह हा होता की त्यांनी कायदा करावा. आम्ही जबाबदारीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये राज्य होतं, मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो. त्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा करण्याचा विचार होता. विसफ हागे या सांगली जिल्ह्यांनी एक कर्तृत्वान विद्वान असे ग्रस्त आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला लागलं होतं. वाघे साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केलं आणि ते मोठं काम म्हणजे रोजगार हमी. रोजगार हमीमध्ये काम करण्याचा अधिकार कष्ट करण्याला त्यांनी दिला. पण नंतरच्या काळामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना हा रोजगार हमी निवळ शब्द ठेवला नाही, नुसता साधा एक प्रशासकीय आदेश काढला नाही, पण कायदा केला आणि कायद्याने हे रोजगार हमी जाण्याचा अधिकार कष्टकरी माणसाला या राज्यामध्ये अफेल केला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ही बेकारी कमी होती. आज काय चित्र दिसतं जगामध्ये एक संघटना आहे, तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. ही जगामध्ये तरुणांच्यामध्ये बेरोजगारीचा अभ्यास करते, कामगारांच्या प्रश्नाचा अभ्यास करते. त्यांचा अधिकार अहवाल आहे की भारतामध्ये 100 मुलं जी शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात, नोकरीच्यासाठी शोध घेतात, त्यातल्या 87 मुलांना आज नोकरी मिळत नाही. आणि मोदी सांगतात
की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या आम्ही तयार करणार. कुठे गेल्या त्या 2 कोटी नोकऱ्या? 87% मुलं आज नोकरीवना असतील, अस्वस्थ असतील, तर या सरकारने दिलेलं आश्वासन कुठे गेलं? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा माझा सगळ्यांचा आहे. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. या 10 वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा, लोक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा, या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा आग्रह सांगत असत, पण प्रत्यक्ष काय झालं? अनेक ठिकाणची अनेक उदाहरणं आहेत. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची बेइज्जत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल मोदींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल. साधी गोष्ट आहे, झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंड हे आदिवासींचं राज्य, तिथं मुख्यमंत्री आदिवासी. एक दिवशी आदिवासींच्या फसल्याच्यासाठी रांची हे त्या झारखंडचं कॅपिटल ठिकाण आहे, राजधानी आहे, त्या ठिकाणी एक मोठं संमेलन त्यांनी केलं. आणि त्या संमेलनामध्ये आदिवासींच्यावर कुठे अत्याचार होतात यासंबंधीची चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं. आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्याकडे धुंकूनही बघत नाही म्हणून त्यांच्यावर त्यांनी टीका केली. परिणाम काय झाला? एखादा असता राज्यकर्ता लोकांच्या सुखदुःखाशी संवेद होणारा, तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडवायला समंजसपणाची भूमिका घेतली असते. पण मोदींनी केलं काय? त्यांच्या प्रशासनाने केलं काय? केंद्र सरकारवर तुम्ही टीका करता, कारणं काहीतरी काढली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना गेले 6 महिने तुरुंगात टाकलेले. राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये. देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीमध्ये गेले 2-3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला. त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी शिक्षणामध्ये सुधारणा केली, त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या, लोकांच्या रस्ते असोत, पर्यावरणाचे प्रश्न असोत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी प्रचंड बदल केले. आणि काम इतकं चांगलं केलं, देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास बघायला येतात, पण त्याबरोबर भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणांना एका ठराविक काळात दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात. तर या ग्रस्तांचं एक वैशिष्ट्य आहे, योग्य असेल तिथं योग्य म्हणायचं, अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य म्हणायचं. आणि त्यांनी एका संमेलनामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला. परिणाम काय झाला? आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. मला आनंद आहे, कालच सुप्रीम कोर्टाने तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्यात आम्हाला द्या. माहिती नाही नक्की काय माहिती जाईल, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी भूमिका मान्य नाही म्हणून बोलतो तर त्याला तुरुंगात टाकणं याचा स्वच्छ अर्थ आहे की हळूहळू हुकूमशाहीच्या रस्त्यात जावं लागेल. या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशाच्या लोकांचा मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे. एका दृष्टीनं चिंता ही आहे की देशाची जी संविधान आहे, घटना आहे, ती घटना संकटात येईल असं चित्त दिसते. आम्ही हे का म्हणतो? मोदी साहेब जायच्या ठिकाणी सांगतात की आमच्या विरोधात टीका करतात घटनेच्याबद्दलची, पण तसं काय होणार नाही. ठीक आहे, तुम्ही एका दृष्टीने असं म्हणता, पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार, त्यांचं नाव हेगडे, कर्नाटक राज्यात येतात. त्यांनी जाहीरपणानं मतदारांना मागणी केली की 400पेक्षा जास्त खासदार निवडून दे, कारण हे 400पेक्षा खासदार
मोदी साहेबांचे निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना घटनेची दुरुस्ती करायची आहे ते सहज शक्य होईल. ही मागणी त्यांच्या मंत्र्याची. ज्योती मिर्झा नावाच्या खासदार त्यांच्याच पक्षाचा राजस्थानमध्ये आल्या त्या जाहीरपणाने सांगतात हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तम दिशेने चालवायचा असेल, घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते. ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त खाते अधिकार त्या ठिकाणी द्या. अशाच प्रकारचे एक खासदार उत्तर प्रदेशमध्ये रजू साहेब त्यांचं नाव त्यांनी जाहीरपणाने मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त जागा द्याव्या की जेणेकरून घटना बदलायचं काम हे सहजपणानं सोपं. आज एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत आहेत की हे करायचं आहे, हे करण्याच्यासाठी मोदींना शक्ती द्या, त्यांना अधिकार द्या. याचा अर्थ सच आहे. आज ते काही बोलत असे उद्या सत्ता हातात आली, क्रमजादा आला तर या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते खुली केल्याचं राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला दिली. या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला. या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले, कधीतरी त्या देशामध्ये हुकुमशाही आली. पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती, पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लष्करशाही होती. म्हणजे भारताला कधी काही लष्करशाही किंवा हुकुमशाहीने वेगळा टाकला हे आपण पाहिलं होतं. आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावना ही जर भाजपच्या नेत्यांची असेल तर तुम्हाला मला जागे राहावं लागेल आणि त्यांना आवर घालावं लागेल. आणि तर आवर घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संघटनेने मिळून जी एक राष्ट्रीय आघाडी केली, त्या आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित पाटलांच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर बारकाईने अभ्यास करून त्या कामाची प्रामाणिकपणाने राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असलेला असा हा तरुण कार्यकर्ता आहे. त्यांची खून मशाल आहे. ती मशाल याच्यामध्ये ठेवली पाहिजे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं त्यांची खून हाताची असेल, पंजाची असेल. राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची खून आज फिफाने वाजवणारा माणूस ही त्यांची खून आहे. या खुनात तिने तुमच्या मतदारसंघात जी काही खून याची असेल त्या खुनाचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजयी करणं हे ऐतिहासिक काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आणखीन पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. एकच गोष्ट मला सांगायची की अलीकडे 2 राज्यात निवडणुका झाल्या. एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा. जे मुद्दे आम्ही मानतोय त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मांडले होते. आणि नुसते मांडले नाहीत, आश्वासने दिली होती आणि त्या आश्वासनेचे निर्णय त्या राज्यांनी केले. उदाहरण सांगतो, कर्नाटकमध्ये बेरोजगार पदवीधर जो आहे त्याला 3,000 रुपयाचा महिना भारताच्या सरकारने राबवायला सुरुवात केली. आज मी कर्नाटकाचं इथं आलो. माझी सकाळची सभा ही निफाडीला होती
आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं, फार मोठ्या संख्येनं महिला होत्या. मला आश्चर्य होते की एवढी उपस्थिती कशी. 50%पेक्षा जास्त महिला होत्या. काही महिलांना विचारलं, तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उपस्थिती कशी केली. त्यांनी सांगितलं, आम्ही संसार करतो. आज कर्नाटक सरकारने कुटुंब महिलेला दर महिन्याला 2000 रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी 7 राज्यात मोफत बस पास हा त्यांनी दिला आणि 200 युनिटपर्यंत वीज ही मोफत दिली. हे कर्नाटकात आज राबवलेलं आहे. तेलंगणा त्याही ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांनी निवडणूक लढवली. 4 महिन्याच्या पूर्वी ते निकाल काय घेतले. शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर 15,000 रुपये हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला. 18 वर्ष ज्यांचं वय आहे त्या 18 वर्षाच्या वरील ज्या महिला आहेत त्या महिलांना महिन्याला 2,500 रुपये हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला. महिलांच्यासाठी मोफत बस प्रवास आणि गॅस पिण्याची किंमत फक्त 500 रुपये हा निर्णय आज तेलंगणाने राबवला. आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्यांना महिन्याला 4,000 रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली. मी मुद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस असेल मित्र पक्ष असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्या नंतर निवड सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही. त्याच्यामध्ये जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करतं त्याची ही 2 उदाहरणं गेल्या 8-10 महिन्यात जिथं निवडणुका झाल्या तिथली आहे. त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून ज्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्या फसव्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजून ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपण आत्ताच्या परिस्थितीचा आणि भारतातील प्रत्येक माणसांच्या संवेदनशील जीवनाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. यानंतर विनंती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तालुका अध्यक्षा सन्मान्य सौ